ब्रेकिंग न्यूज. शासकीय वसतिगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी वसतिगृहात रात्रीच्या जेवणानंतर 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. विद्यार्थ्यांना उलट्या व मळमळ सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहितीनुसार रात्रीच्या जेवणात शेवग्याची भाजी, भात आणि पोळ्या देण्यात आल्या होत्या. जेवणानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू लागली. यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेनंतर पालकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली असून वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. तक्रार केल्यास दमदाटी केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक गिरासे, वैद्यकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. काय खाल्लं तुम्ही? एक चपाती. किती वाजता जेवले तुम्ही? 7 वाजता जेवले. सगळे सोबतच जेवले का? अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.